नुकताच अयोध्येमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला, म्हणजे तिथे झेंडा त्या मंदिरावर चढवण्यात आला होता. परंतु त्याच वेळेस असं काय घडलं की अक्षरशः संपूर्ण देशाला एक मोठा धक्काच बसला. अक्षरशः मोदींचे हात थरथरू कापू लागले. त्यानंतर काय झालेलं आहे पहा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी असं सांगितलं आहे की आता मोदींना थेट देवाने श्राप दिलेला आहे, आता देवसुद्धा मोदींना सोडणार नाही. अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशी लोक का म्हणत आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. मोदींना खरोखरच देवाने श्राप दिला का, मग ही गोष्ट आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पण काही प्रसंग असे असतात जे केवळ राजकीय नव्हे तर भावनिक आणि मानसिक स्तरावरही दीर्घकाळ स्मरणात राहतात. अलीकडच्या एका महत्त्वपूर्ण सोहळा दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि विश्लेषणाचा विषय बनला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी एका अत्यंत पवित्र क्षणी प्रार्थना करताना हात जोडलेले नमस्कार मुद्रेत दिसत आहेत. त्यांचे डोळे किंचित पाणवलेले असून त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र भावना, तणाव आणि समर्पण स्पष्टपणे दिसून येते. या दृश्याने कोट्यवधी भारतीयांच्या भावनांना हात घातला. पण यासोबत त्यांच्या हातांमध्ये दिसलेली ती सूक्ष्म कंपना म्हणजे त्याबद्दल चर्चा सुरू झाली. जेव्हा त्यांनी हात जोडले होते तेव्हा अक्षरशः त्यांचे हात थरथर कापू लागले. तेव्हाच लोकांनी मग टीकेची झोड उडवली. BJP म्हणजे गुंडांना साथ देतं, मग अशा लोकांना तुम्ही साथ दिल्यावर तुमच्यासोबत सुद्धा असंच घडणार, त्यामुळेच मोदींना देवाने श्राप दिला. अशा मग वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मग याचं सत्य आणि मग पुढे काही लोकांचं म्हणणं ते सुद्धा पुढे आलेलं आहे, ते तुम्ही नक्की पहा. आता व्हिडिओची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भावूक अवस्थेने होते. ते एका गंभीर आणि पवित्र वातावरणात उभे आहेत. त्यांची देहबोली, विशेष त्यांचे हात जोडलेले नमस्कार मुद्रा त्यांच्या मनातील गांभीर्य दर्शवते. AIच्या निरीक्षणानुसार या प्रार्थनेदरम्यान त्यांचे हात जोडलेले हात स्थिर दिसत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भावना अत्यंत तीव्र आहेत. डोळ्यातील पाणी आणि चेहऱ्यावरील भावुकता ही केवळ एका व्यक्तीची भावना नसून अनेक दशकांच्या संघर्षातून साकार झालेल्या एका स्वप्नाच्या पूर्ततेचा तो क्षण होता. अशा ऐतिहासिक आणि वैयक्तिकरित्या महत्त्वपूर्ण क्षणी कोणत्याही व्यक्तीला भावनिक आवेगाने ग्रासन स्वाभाविकच आहे. मोदींसारख्या जननेत्यासाठी तो सातत्याने उच्च दाब असलेल्या वातावरणात काम करत असतो. अशा सार्वजनिक सोहळ्यांमध्ये भावनांना वाट मोकळी करून देणे हे त्यांच्या मानवी पैलूचे दर्शन घडवते. प्रार्थनेनंतर पंतप्रधान मोदींनी ध्वज फडकवण्यासाठी असलेल्या विशेष यंत्राचे बटन दाबले. म्हणजेच AIच्या निरीक्षणाप्रमाणे या क्रियेदरम्यान त्यांचे हात कॅमेऱ्यात स्पष्टपणे नसले तरी त्यांची एकूण अवस्था प्रार्थनेच्या क्षणापेक्षा वेगळी होती. या क्षणी त्यांच्यात एक शांतता आणि गांभीर्य होते. मग त्यांनी त्यावेळेस मग तो झेंडा जेव्हा मंदिराकडे जात होता त्यांनी हात जोडले आणि त्यानंतर त्यांचे हात थरथर कापू लागले. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि काही माध्यमांचे मोदींच्या हातांच्या थरथरण्याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले. काहींनी याला वयाशी संबंधित किंवा वैद्यकीय समस्यांशी जोडलेले आहे. याच पार्श्वभूमीवर AIने म्हणजेच ग्रॉक नावाच्या AI प्लॅटफॉर्मने या व्हिडिओचे सूक्ष्म विश्लेषण केले आणि त्याचे निरीक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट त्यानंतर दिले. AIने अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की मोदींचे हात थरथरले असल्याचा स्पष्ट पुरावा नाही. हे विश्लेषण व्हिडिओमधील प्रत्येक फ्रेमची तपासणी करून तसेच प्रकाशाचे आणि कॅमेऱ्याच्या कोनाचे परिणाम विचारात घेऊन केले गेले. AIने एका महत्त्वपूर्ण शक्यतेकडे लक्ष वेधले आणि व्हिडिओमधील फ्रेमच्या सुरुवातीला मोदी दिसतात. मात्र भावनिक तणाव किंवा उत्साहामुळे त्यांच्या हातातला सूक्ष्म कंपन आले असावे. म्हणजेच जेव्हा त्यांनी हात जोडले तेव्हा अक्षरशः मग त्यांचे हात थरथर कापू लागले. परंतु यामागील सत्यता AIने सुद्धा सांगितली. परंतु अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स काय केलेले आहेत ते पुढे तुम्ही पहा. कोणत्याही मोठ्या आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण घटनेच्या वेळी शरीरात ॲड्रेनालिन आणि नॉर्पेनेफ्रिन यासारख्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. हे हार्मोन्स हृदयाची गती वाढवतात आणि स्नायूंमध्ये तणाव निर्माण करतात. याच कारणामुळे हातांना सूक्ष्म कंपन, फाईन ट्रेमर येऊ शकतो. हा प्रतिसाद पूर्णपणे नैसर्गिक आणि तात्पुरता असतो. मानसिक ताण म्हणजेच मेंटल स्ट्रेन, उच्च स्तरावरील सार्वजनिक जबाबदारी आणि प्रचंड जनसमुदायानुसार उभे असणे आणि एका ऐतिहासिक क्षणाची पूर्णपणे अनुभवणे यामुळे निर्माण होणारा मानसिक ताणाच्या हातांच्या स्नायूवर परिणाम होऊ शकतो.
AIने या नैसर्गिक तात्पुरत्या कंपन्यांना आवश्यक कंपन म्हणजे इसेन्शियल टर्मर किंवा पार्किन्सन्स रोग यासारख्या गंभीर वैद्यकीय स्थितींपासून पूर्णपणे वेगळे ठरवले. भावनिक आगळ्यावेगळ्या पूर्णपणे मग आलेले कंपन हे फिजिओलॉजिक ट्रेमर या श्रेणीमध्ये येते. ते अगदी सामान्य आहे आणि भावना शांत झाल्यावर लगेच थांबते. AIचे हे विश्लेषण केवळ एका विशिष्ट घटनेचे स्पष्टीकरण देत नाही, तर ते सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या मानवी पैलू आणि तंत्रज्ञानाचा वस्तुनिष्ठ वापर यावर प्रकाश टाकते. पंतप्रधानासारख्या व्यक्तीचे सार्वजनिक जीवन अनेकदा गैरसमज आणि आंतरजातीय चर्चांना विषय बनते. अशावेळी AI सारखे तटस्थ तंत्रज्ञान उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करून वस्तुनिष्ठ सत्य लोकांसमोर ठेवते. या व्हिडिओतून 2 गोष्टी प्रकाशाने समोर येतात. ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी दर्शवलेली भावुकता, तीही ते तुम्हाला स्पष्टपणे दिसून येत आहे. आता अनेक लोक असं का म्हणत आहेत की मोदींना देवाने श्राप दिलेला आहे, तर त्यांच्या कामकाजामुळे मोदींना देवाने श्राप दिला असंच त्यांचं म्हणणं आहे. कारण की BJPमध्ये अनेक गुंड आहेत आणि अनेक लोक त्यांनासुद्धा साथ देत आहेत आणि त्यामुळेच काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की खरोखर मोदींना देवाने श्राप दिलेला आहे, असं मग काहींचं वैयक्तिक मत येत आहे. तर काहींनी म्हटलेलं आहे की विकासाच्या नावाखाली मोदींनी काहीही केलं नाही, त्यामुळेच आता देव त्यांना सोडणार नाही, अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच स्तरातून येत आहे. त्याचबरोबर दिल्लीचे जे हवामान आहे ते खूप प्रदूषित झालेलं आहे आणि त्यावर सरकारने खूप कोट्यावधी खर्च केलेला होता, परंतु ते पैसे मग कुठे गेले असे सुद्धा अनेक जणांचं मत येत आहे. त्यामुळेच मोदींना देवाने श्राप दिलेला आहे असंच काहींचं मत येत आहे. त्याचबरोबर अनेक रस्ते, त्याचबरोबर आपले जे वाढते गुन्हे आहेत, ॲक्सिडेंट आहेत, त्याच्यावर कोणीच विचार करत नाही. जे हे सरकार आहे ते अजिबात विचार करत नाही. उलट धर्म, त्यानंतर जातीवाद याकडे मग या सरकारचं लक्ष आहे आणि जातीवाद निर्माण करण्यास मोदी त्याचबरोबर भाजप हे खूप पुढे आहे असंच काहींचं मत येत आहे. त्यामुळे मोदींना देवाने श्राप दिलेला आहे असंच काहींचं एक वेगळं मत अनेकांचं येत आहे. परंतु जेव्हा मोदींचे हात थरथरू लागले होते त्याकडे एक नेत्याच्या वैयक्तिक भावनांचा नव्हे तर भावना आणि शरीरक्रिया यांच्यातील नैसर्गिक संबंधाचा एक महत्त्वाचा धडा पुढे आला होता. AIने या निष्कर्षाद्वारे वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून एका महत्त्वाच्या सार्वजनिक चर्चेला योग्य दिशा दिली होती. परंतु मग अनेक लोकांनी त्या थरथरत्या हातांना वेगळे स्वरूप दिले होते. ते त्यांच्या कामावरून दिले होते. त्यामुळे मोदींना देवाने श्राप दिला असंच अनेकांचं एक विशिष्ट मत आलं होतं. आता देव मोदींना सोडणार नाही असंच बऱ्याच जणांचं मत येत होतं. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.